शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे, शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे. अरे कोण म्हणते होत नाही, कोण म्हणते होत नाही. मागच्या वर्षी शक्तीपीठ महामार्गाचं अलाउन्सिंग झालं, महाराष्ट्र शासनाने केलं आणि निवडणुका लागल्यामुळं ते थोडंसं पेंडिंग पडलं होतं. इकडे कुठंतरी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये विरोध दर्शवत होती. ते आता परत नव्याने सरकार आले फडणवीसांचं आणि हे फडणवीसांनी भाजपचं एक ड्रीम प्रोजेक्ट आहे शक्तीपीठ गोवा ते नागपूर. तर ह्याला काय शेतकऱ्यांनी तिकडल्या जिल्ह्यातल्या विरोध केला होता. तर त्याच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी त्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तो मार्ग पूर्ण करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं. आणि इकडं बाकीचे जिल्हे आहेत सांगली आणि कोल्हापूर सोडून बाकी सर्व तालुक्यातून शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा आहे. त्या पाठिंबा दर्शवण्यासाठी आज आम्ही प्रांत साहेबांना आमचं लेखी निवेदन आणि शेतकऱ्यांचा आम्ही पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहे. काय विरोध नाही का केला शेतकऱ्यांचा? नाही कसं आहे माहिती आहे का, प्राथमिकता बघितलं गेलं आपण जर या शक्तीपीठ महामार्गाचं रेखांकन पाहिले आम्ही ते बघितलं तर पूर्ण खेडेगावातून हा महामार्ग जाणार आहे. आणि हा महामार्ग संपूर्ण खेडेगावातून आणि नव्यानं होणारा महामार्ग असल्यामुळं आसपासच्या गावांना त्या महामार्गाचा फायदा होईल. नवीन उद्योजक त्यातनं निर्माण होतील, काही ठिकाणी नवीन MIDC होतील. अशा दृष्टीनं वेगवेगळ्या स्वरूपात ह्या महामार्गाचा फायदा ह्या नवीन होणाऱ्या रस्त्यामुळं होणार आहे. त्यामुळं आमची ह्या महामार्गाला कोणत्याही प्रकारची हरकत नाही. परंतु हरकत नसतानासुद्धा आमची एकच इच्छा आहे, समृद्धी महामार्गाला ज्या पद्धतीनं त्यांनी मोबदला दिलेला आहे त्या धर्तीवरच आमचा पण मोबदला त्यांनी द्यावा. आणि हा शक्तीपीठ महामार्ग होण्यास आमची काय हरकत नाही, एवढंच आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. फक्त हा जो महामार्ग आता पूर्णत्वास जाईल त्यावेळेस नवीन उद्योजक भरपूर निर्मितीला ह्या महामार्गामुळं येतील, एवढीच आमची इच्छा आहे. काय वाटतं तुम्हाला? काय नाही, चांगलं हे महामार्ग व्हायला पाहिजे. 850 किलोमीटरचं जे आहे त्याच्यामुळं दळणवळणाचं साधनं होऊन सगळ्याचे व्यवस्थित उद्योगधंदे होऊ शकते. त्याच्यामुळं 11 मोबदला आम्हाला चांगल्या प्रकारे दिला म्हणजे मग काय हरकत नाही आमची. बरेच शेतकरी विरोध पण दर्शवला. विरोध फक्त कोल्हापूरला दर्शवला होता त्यांनी. ते बाकीचं ती वरचे साहेब बघून घेतील, देवेंद्र फडणवीस साहेब. बाकीच्या कोणत्या जिल्ह्याचा विरोध नाही. काय वाटतं? नाही, शक्तीपीठ महामार्ग व्हावा ह्याच्यामध्ये काय अडचण नाही, दुमत नाही. पण बरेच शेतकरी याच्यात भूमिहीन पण होणार आहेत. तर त्यांना दुसरीकडं जमीन घेण्याकरता सुद्धा म्हणजे त्या प्रकारचा मोबदला म्हणजे जसं समृद्धी महामार्गाला दिलेला आहे त्याच्यापेक्षा थोडाफार किंबहुना जास्तच मिळाला पाहिजे. आणि उद्योगधंद्याला म्हणजे नवीन महामार्ग झाल्यामुळं उद्योगधंद्याला सुद्धा चालना मिळणार आहे. त्याच्यामुळं उद्योगधंदे वाढणार आहेत. त्याच्यामुळं झालेला चांगलाच आहे, त्याच्यात विरोध असण्याचं काहीच कारण नाही. पण जो मोबदला मिळणार आहे शासनाचा तो जास्तीत जास्त प्रकारे मिळावा. कारण शेतकऱ्याचं पुनर्वसन जे होणार आहे हे त्यांनासुद्धा चांगल्या प्रकारे पुनर्वसन व्हावं म्हणजे ह्याच्याकरता मोबदला जास्त मिळावा अशी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना. आणि हा महामार्ग होत असताना खाली जमिनीवरून व्हावं, उंची होऊ नये अशी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे. म्हणजे एक व्यवसाय तरुणाला काहीतरी उद्योग टाकायला येईल, भले चहाची टपरी असू द्या किंवा काही व्यवसाय असेल टाकायला येईल. सगळे उद्योगधंदे चालू झाल्यानंतर व्यवस्थित सुरळीत मार्ग होईल. कोल्हापूरकडले शेतकरी विरोध दर्शवताना तुम्ही का व्हावं असं वाटतं तुम्हाला? हा म्हणजे कोल्हापूरच्या धर्तीवर जर आपण ह्या गोष्टीचा विचार करायला गेलं तर कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांना तुटपुंज्या जमीन आहेत. कुणाला 10 गुंठे आहे, कुणाला 20 गुंठे आहे, कुणाला 1 एकर आहे. तर आपल्या भागात पाणी कमी असल्यामुळं आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना 5 एकर 10 एकर 2 हेक्टर 2.5 हेक्टर अशा पटीत जमीन आहेत. त्यामुळं त्या लोकांना जर त्यांच्या जमिनी गेल्या तर त्यांना पैसे घेऊन कुठंतरी उद्योग करणं जमतं ना जमतं ह्या दृष्टीनं त्यांनी त्या आमच्या जमिनी शेतीउपयोगी जमिनी जाऊ नये अशी त्यांची प्राथमिक अडचण आहे. त्याच्यावरती सरकार लेवलला विचार होईल, त्यांचा मोबदला काय ठरवता येईल ह्या बाबतीत विचारणा होईलच. पण आपल्या भागात पाण्याचं प्रमाण, दुष्काळ भाग, त्यामुळं आपल्या भागातल्या लोकांना वाटतं हा शक्तीपीठ महामार्ग व्हावा अशी अडचण प्राथमिक आहे त्या भागातल्या लोकांची. शेतकऱ्यापेक्षा तिथल्या संघटना आणि पक्ष ह्यांनी जास्त विरोध केला. शेतकऱ्यांनी एवढा विरोध नाही शेतकऱ्यांचा. थोडेफार आहे, त्यांना काय वाटतं की आमच्या जमिनी कमी आहेत, ह्या जमिनी आहेत त्याची जर गेलं तर आमची पुढची पिढी भूमिगत होईल, त्याच्यासाठी आमचं पुनर्वसन व्हावं किंवा त्याचा मोबदला त्या पटीत मिळावा ही त्यांची इच्छा आहे. मग तिथं जे विरोध केला ती राजकीय पक्षांनी त्यांची पोळी भाजायसाठी हा केलेला विरोध आहे. शेतकऱ्याचा विरोध नाही. तिथं कुठंतरी काय तर थोड्या टक्केवारी प्रमाणात आहे, तो मोबदल्यासाठी त्यांचा हे आहे. तर तिथं सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते सांगितले आम्ही त्यांना विश्वासात घेऊ, त्यांच्यावर कुठलाही अन्याय केला जाणार नाही असं विश्वासात घेऊन त्यांना त्या पद्धतीने करून आम्ही पुढं
मार्ग काढू असं त्यांनी शब्द दिला आहे आणि त्यांचा आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. विश्वास आहे. आणि शक्तीपीठ महामार्गावर दुसरे कारण म्हणजे तुळजापूर असेल, कोल्हापूर असेल, पुन्हा पंढरपूरची रुक्माई असेल आणि त्यानंतर पुन्हा सोलापूरचं ग्रामदेव सिद्धरामेश्वर यांचं देखील भाविकांना दर्शन घ्यायला पुन्हा रेणुका माहूरगडची रेणुका माता तिथे देखील दर्शन घेईल. त्यामुळे या रस्त्याला शक्तीपीठ असं महामार्ग नाव दिलेलं आहे. काय या पुढे थोडं मला कशासाठी आलं काय नियोजन दिलं? काही शक्तीपीठ महामार्गाला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी मी आलो आहे. काय बरं समर्थन आहे तुमचं? काय आमच्या भागाचा विकास होईल असे आम्हाला म्हणजे आशा आहे. काय कसा विकास होणार हवे गेलं? हवे म्हणजे काय आहे ह्या देशाच्या रक्तवाहिनी आहेत हायवे हां, त्यामुळं माझं समर्थन आहे त्याला. तुमचं समर्थन आहे कशासाठी? समर्थन आहे म्हणजे शक्तीपीठ कसं आहे झाला तर दळणवळण जे होतं आहे काय जसं यांनी सांगितलं रक्तवाहिनी आहेत त्यामुळे काय ते व्यापारीकरण वाढतं आहे, छोटे मोठे उद्योग व्यवसाय उभारत आहेत. त्याच्यामुळं मला वाटतं की झाला तर आपल्या भागाचा विकास होणार आहे. त्या विकासासाठी शक्तीपीठ व्हावं अशी अपेक्षा. होय. तुमचं काय नाव? आमची एकाच चव्हाण गाव टाकळी सिकंदर. काय कशासाठी आलाय? ही काय रस्त्याला समर्थन द्यायसाठी आले. कशा पाहिजे समर्थन? हां, कशा पाहिजे? आमची पुढे काहीतरी दुसरी सुधारणा होईल, काहीतरी उद्योग प्रगती होईल, शिक्षण लेकरांना शिकायला काहीतरी हे होईल, समर्थपण येईल. शेतीवर होत नाही. हां, शेतीवर काही होत नाही. 2 वर्षातून एकदा शेती पिकते तर त्यात पुन्हा हमी भाव मिळत नाही. कारखानदारी पण असली ऊस गेला तर वर्षानं बिल येते, मग त्यावेळेस लेकरांनी शाळा कसं शिकवायची ती प्रॉब्लेम दंड काय हवी झाला तरी व्यवसाय टाकता येईल. काय बी करता येईल, शिकल्यावर काय तरी त्याचे उद्योगधंदे मोठे टाकता येतील. काय ठीक आहे.